धुळे महानगरपालिका व ए.बी. फाउंडेशनच्या सहकार्याने महाराजा अग्रसेन टाउनशिप चक्करबर्डी येथे उभारण्यात आलेल्या स्वर्गीय सौ विमलदेवी अमृतप्रकाश अग्रवाल धर्मादाय रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा रविवार 9 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमाच्या संकल्पना धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांची होती। यावेळी माजी खासदार सुभाष बाबा भामरे, धुळे जिल्हा ग्रामीण आमदार राम भदाणे, रावसाहेब गिरासे, शल्यचिकित्सक डॉक्टर रवी सोनवणे, महापौर मायादेवी परदेशी, धुळे जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव, रवी बेलपाठक, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर महेश अहिरराव, शशी मोगलाईकर, प्रवीण अग्रवाल, आरोग्याधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी, भाजप नगरसेवक यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे निमंत्रक ए.बी. फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे असून या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे। धुळ्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडल्याने या धर्मादाय रुग्णालयाच्या लोकार्पणाकडे शहरवासियांचे विशेष लक्ष लागले होते। धुळे शहराच्या माजी नगरसेविका व महिलांच्या रुग्णांच्या सेवा करणाऱ्या कैलासवासी स्वर्गीय विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल यांच्या नावाने धुळे महानगरपालिकेच्या आणि डीपीडीसीच्या संयुक्त विद्यमानाने एक हॉस्पिटलचं लोकार्पण आज होतोय। हे हॉस्पिटल केवळ त्याचं लोकार्पण नाही तर त्याचं पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी हे ए.बी. फाउंडेशन नावाच्या संस्थेला आम्ही देतोय आणि या माध्यमातून अतिआधुनिक असणारं हॉस्पिटल आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये मागास असलेल्या आमच्या जिल्ह्याच्या याच्या व्यवस्थेमध्ये आरोग्य सेवेचं एक मोठं वरदान ठरणार आहे। विविध त्याची फॅकल्टी आणि स्पेशालिटी त्याच्यामध्ये रुग्णालयाचं आम्ही डेव्हलप करतोय। सुरुवातीला एक अतिआधुनिक मॅटर्निटी होम आणि एक 24/7 इंजरी संदर्भातलं हॉस्पिटलचं इथे काम सुरू होतं। एक 500 मीटरवर मुंबई आग्राचा नॅशनल हायवे आणि हायवेवर ॲक्सिडेंट होत असताना जवळचं रुग्णालय कोणतं असं मनामध्ये प्रश्न येत असतो आणि म्हणून धुळे महानगरपालिकेच्या प्रयत्नाच्या माध्यमातून असं एक सुंदर अतिआधुनिक रुग्णालय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण आज झालेलं आहे। हे एक आहे, याच्यानंतर असे अजून 4 टोटल 5 हे हॉस्पिटल आम्ही तयार करण्याचा आम्ही विचार केला आहे। धुळे जिल्ह्याचे सर्व आमदार, खासदार, आमचे माजी संरक्षण मंत्री या सगळ्यांचा सातत्याने प्रयत्न असतो। पण या रुग्णालयासाठी धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांचा मोठा पाठपुरावा होता आणि त्यांनी स्वतः लक्ष देऊन करून घेतल्यामुळे अत्यंत क्वालिटीचं दर्जेदार असं एक काम झालंय। मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विमलादेवी अग्रवाल यांच्या कार्याला साजेल असं हे सगळं काम होतंय म्हणून त्यांचं अभिनंदन करतो।